नमस्कार मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. या योजनेच्या 1500 रुपयांची महिलांना प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळालेली आहे. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू. जरी वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्यावर बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याचं सांगितलं होतं. त्याच भाषणात अजित पवार यांनी पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील असं सांगितलं होतं. मात्र संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याने मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात. म्हणजेच मार्च महिन्याच्या लाडकी बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये मिळू शकतात.